प्राथमिक शाळा वाघोली येथील या स्पर्धेसाठी मी विषय म्हणते वृक्षारोपणाची गरज. निसर्ग माझा मित्र, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझी माय, मी त्याचे लेकरू. आजच्या या विज्ञान युगात माणूस जेवढा इंटरनेटचा वापर करतो तेवढाच तो निसर्गाकडेही आकर्षित होतो आणि म्हणूनच या धकाधकीच्या जीवनातील माणूस 2 दिवस का होईना वेळ काढून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतो. मित्रांनो, पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणात माती, पाणी, वनस्पतींचा समावेश होतो. झाडे तर आपल्या पर्यावरणाचा आत्मा आहे. मानवाने केलेली वृक्षतोड, प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे संरक्षण आवश्यक आहे. त्यासाठी माणूस वृक्षारोपण करणे, संरक्षण आणि पुनर्वापर या उपायांचा अवलंब आवश्यक आहे. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, झाडे लावा, पर्यावरण जपा, निसर्गातील सौंदर्य वाढवा, जगासाठी दे योगदान, पर्यावरणासोबत नाते जोडू. पर्यावरण, निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट स्नेहसंबंध पुरातन काळापासून आहे. आज सध्या पर्यावरण संवर्धन ही एक काळाची गरज आहे. एका वृक्षतोडीमुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान, यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. महात्मा गांधीजी म्हणाले होते, हा निसर्ग आपल्याला सर्व काही देतो पण हव्यास नको. मानवाने विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचे घटक पातळीवर तुडवले आणि जगाच्या समोर उभ्या राहिल्या. फक्त पर्यावरणाच्या समस्या, प्रदूषण होईल अशी कोणती गोष्ट करायची नाही आणि कोणाला करू द्यायची नाही. असे जर केले तर पर्यावरण संवर्धन होईल. मित्रांनो, पर्यावरण संवर्धन खरंच काळाची गरज आहे का? तर हो, जीववृक्ष मुळापासून ते शेंड्यापर्यंत कल्पवृक्षाप्रमाणे कामी येत. कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न घेता लाखो रुपयांचा ऑक्सिजन पुरवतो. त्यांच्यावरच आपण धावत. वृक्ष लावा, जीवन फुलवा, निसर्गासोबत नाते जोडा, पाण्याचे संरक्षण वाढवा, पृथ्वीचे सौंदर्य वाढवा. आपणच लावलेले वृक्ष दरवर्षी वाढवले असते तर आज पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज वाटलीच नसती. पर्यावरण संवर्धन केल्याने जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल, तसेच पावसाचे प्रमाणही वाढेल. शेतातील पिके चांगली येतील, परिणामी आपल्या शेतकऱ्यांना सुख होईल आणि आत्महत्या करणार नाही. सर्व पृथ्वी त्यांना निर्माण होईल. इतिहास असले तर मानवाने राजस्थानच्या वाळवंटात हरितक्रांती केली. जन्मलेल्या बाळाच्या पाण्यापासून म्हातारपणात त्याही काठी श्मशानात जाईपर्यंत लाकूड पुरवते. इथे मला मंगेश पाडगावकरांची 2 ओळी आठवतात. सांगा कसे जगायचे, सांगा कसे जगायचे. कणत कणत की गाणे म्हणत, कणत कणत की गाणे म्हणत, ते तुमचे तुम्हीच ठरवा, ते तुमचे तुम्हीच ठरवा. थोर अभिनेते सैनिक आणि आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या वजनाइतके बिया लावण्याचा संकल्प केला. तसेच बीड जिल्ह्यातील पालम येथे लाखभर झाडे लावली. त्यांचा आदर्श आपण घ्यायलाच पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा हे वाक्य आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत, तसेच वाचले आहे. परंतु आजपर्यंत आपण झाडे लावली का? आणि लावण्याबरोबरच ती झाडे जगणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून हे पर्यावरण माझे आहे. समजून प्रयत्न केल्याशिवाय कोणती गोष्ट साध्य होत नाही. आयुष्याशी माझा मोठा करार बाकी आहे. भोगताना माझ्या या पर्यावरणाचा